Dear student, in the last lecture we have seen microorganisms. What is mean by microorganism? मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी सूक्ष्मजीव जे आहे तर तो सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्याची असतानाची काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन ऑकरन्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव कुठे कुठे आढळतात हे आपण पाहिले की हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा, याचबरोबर वनस्पती, प्राणी आणि मानवी शरीर जे आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी आढळून असतात. देन वी हॅव सीन ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रॉन्स. याच्यामधलं असणारे काही विविध अशा प्रकारचे असणारे काही काचपट्ट्या ज्या आहेत तर त्या काचपट्ट्या किंवा असणारी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी करून पाहिली. आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की ब्रेडचा पावाचा असणारा जो काही तुकडा त्याची काचपट्टी आपण तयार केली. त्याच्यानंतर मडी वॉटर असेल किंवा स्टॅनट वॉटर असेल याची काचपट्टी त्या ठिकाणी तयार केली. त्याच्यानंतर दही असेल, ताकाचा थेंब असेल याची असणारी काही काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी आपण त्या ठिकाणी तयार केली. आणि याच्यामध्ये आपण जे काही सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी आढळून आले तर त्याची असणारे काही चित्र जे आहे तर ती चित्र त्या ठिकाणी तुम्हाला वहीमध्ये त्या ठिकाणी काढायला सांगितली. पण त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सर्वसाधारणपणे काही असणारे काही सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव उदाहरणार्थ आपल्या लक्षात येत नसते की दही जे आहे तर त्या दह्यामध्ये अशा प्रकारचे असणारे काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर असणारे काही स्टॅनट वॉटर म्हणजे गढूळ अशा प्रकारचं पाणी असेल किंवा साचलेलं असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला असे पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरामेशियम सारखे असणारे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. त्याच्यानंतर असणारे काही भाकरीचा असणारा तो काही तुकडा जो आहे तर त्या तुकड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे असणारे काही फंगस जे आहेत, बुरशी जे आहेत तर ते बुरशी आपल्याला त्या ठिकाणी काय होत नसते, आढळून त्या ठिकाणी येत नसते. याच्यानंतरचा असणारा जो काही पुढचा भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपल्याला पाहिजे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट्स स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर्स इन साईज विथ आवर आईज. म्हणजे सर्वसाधारणपणे काय सांगितलं आपल्याला की 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या डोळ्यांना त्या ठिकाणी दिसू शकत नाहीत. So, we make glass slide of microorganisms and observe them under a compound microscope. आणि म्हणून त्याच्या काय करता नसतो आपण असणारे काही काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी त्या ठिकाणी तयार करता नसतो. आणि हे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचं संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं. However, if a magnification of 1000x proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. परंतु 100 पटीचं असणारं जे काही वर्धन, 1000 पटीचं असणारं जे काही वर्धन जे आहे, मॅग्निफिकेशन, वर्धन म्हणजेच काय, मोठं दिसणे आहे, त्याच्यापेक्षा मोठं दिसणे. परंतु 1000 पटीचं असणारं जे काही वर्धन जे आहे तर ते वर्धन त्या ठिकाणी मॅग्निफिकेशन अपुरं ठरत जर असेल तर काही असणारे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी मात्र काय करता नसतो आपण असणारा जो काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तर त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. पुढे साईज ऑफ सम मायक्रोवेव्ह. आणि म्हणून काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचे आकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की पॅरामेशियम अबाउट 100 मायक्रो, म्हणजे पॅरामेशियम हा जो काय असणारा जो काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवाचा असणारा जो काय आकार सुमारे 100 मायक्रोमीटर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड, टायफॉइडचा असणारा जो काही रोगजंतू जे आहे तर त्या रोगजंतूचा आकार 1 to 3 मायक्रोमीटर, म्हणजे अतिशय लहान आपल्याला दिसून येत नसते, 1 ते 3 मायक्रोमीटर आहे. त्याच्यानंतर पोलिओ व्हायरस, पोलिओची ढोस तुम्ही त्या ठिकाणी घेतली, त्याचा असणारा जो काही व्हायरस म्हणजे विषाणू जो आहे तर तो विषाणू किती आपल्याला 28 नॅनोमीटर, 28 नॅनोमीटरचा असतो. त्याच्यानंतर मायक्रोमेव्ज मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार काय सांगितला आपल्याला 100 मायक्रोमीटर पेक्षाही त्या ठिकाणी लहान त्या ठिकाणी असतो. इव्हन इन द मायन्यूट ऑर्गॅनिझम्स their organelles carry out
ऑल लाईफ प्रोसेसेस विदिन द सिंगल सेल. पहा, आपल्या लक्षात येत नसते की एवढा लहान आकार असून देखील हे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या पेशीमधील जे असणारे काही ऑर्गॅनेल्स, अंगक जे आहेत, अवयव जे आहेत तर ते सर्व असणाऱ्या ज्या काही जीवनक्रिया ज्या आहेत तर त्या जीवनक्रिया काय करताना दिसतात, घडून आपल्याला त्या ठिकाणी आणताना त्या ठिकाणी दिसतात. पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं त्या ठिकाणी आपल्याला वापरायला सांगितलंय. कॅन द पॉइंट ऑफ द निडल अकोमोडेट हे मायक्रो ऑर्गॅनिझम. सुईचं टोक आपल्या लक्षात येतं नसतं किती बारीक त्या ठिकाणी असते आणि या सुईच्या टोकावर सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी मावतील का. आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलं की सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा असणारा जो काही आकार जो आहे पॅरामेशियमचा त्या ठिकाणी 100 मायक्रोमीटर सांगितलंय. टायफॉइड जो आहे तर त्या टायफॉइडचा असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा आकार 1 ते 3 मायक्रोमीटर. पोलिओचा असणारा जे काही विषाणू जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी 28 नॅनोमीटर. आणि सुईचं असताना ते काही टोक जे आहे तर ते टोक जरी त्या ठिकाणी बारीक जरी असलं तर त्याच्यावर आपल्याला असंख्य अशा प्रकारचे सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी मावतील. पुढे पाहता नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अमंग द स्केचेस यू हॅव ड्रॉन डू यू फाइंड एनी ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम यू सी बिलो. व्हॉट इन्फरन्स कॅन यू ड्रॉ अबाउट देअर सायझेस. पाहता मगाशी आपण त्या ठिकाणी असणारे जे काही मागचा असताना जो काही क्लास जो आहे तर त्या क्लासमध्ये तुम्ही पाहिले की त्या ठिकाणी आपण भाकरीचा असताना जो काही तुकडा जो आहे तर त्याच्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी बुरशी त्या ठिकाणी वाढताना दिसते. त्याच्यानंतर असताना जे काही गढूळ अशा प्रकारचं पाणी असेल किंवा डबक्यामधलं असताना जे काही पाणी असेल त्याची तुम्ही त्या ठिकाणी काचपट्टी तयार केली. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की असणारा जो काही पॅरामेशियम जो आहे तर तो पॅरामेशियम त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. तर असणारं जे काही ताक असेल, दही असेल, याची असणारे जे काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीवर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत, युजफुल अशा प्रकारचे असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसतात तर त्या दह्यामध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही पॅरामेशियम असेल किंवा या ठिकाणी असणारे जे काही फंगस असेल, बुरशी असेल, बॅक्टेरिया असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव आपल्याला त्या चित्रामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून त्यांचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकाराच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात दिसतो. आता याच्यामध्ये असणारे जे काही आकार जे आहे तर त्या आकारांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सर्वसाधारणपणे या ठिकाणचे असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया आपल्याला अशा प्रकारचे सिलेंड्रिकल आहेत, म्हणजे दंडाकृती त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की या ठिकाणी अल्गी आहे, शेवाळ आहे, तर त्या ठिकाणी ते स्पायरल आहे. स्पायरल म्हणजे सर्पिलाकार अशा प्रकारचे आहे. त्याच्यानंतर असताना जे काही रेड ब्लड सेल म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतोय की तांबड्या रक्तपेशी, या तांबड्या रक्तपेशींचे असणारे जे काही मायक्रो सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते कॉन्केव त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही आकार जे आहेत तर ते आकार त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी व्हायरस जे आहे तर त्या व्हायरसची डायग्राम आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला ॲमिबा जो आहे तर ते ॲमिबा त्या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आपल्याला असताना जो काही युग्लिना जो आहे तर ते युग्लिनाची त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अशा प्रकारचे विविध अशा प्रकारचे सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसतात, आढळून त्या ठिकाणी येताना दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट की सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द फंगस दॅट ग्रोज ऑन द ब्रेड ऑर स्ट्रँड ऑफ द अल्की इन द पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. आपण पाहिले की काही सूक्ष्मजीव उदाहरणार्थ पाव असेल, भाकरी असेल, याच्यावर येणारे जे काही बुरशी असेल तर ती बुरशी किंवा डबक्यामधलं स्टॅनट म्हणजे डबकं साचलेलं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारे जे काही शैवालाचे असणारे जे काही तंतू, ज्याला त्या ठिकाणी आपण स्ट्रँड्स ऑफ अल्गे म्हटलेलं आहे, शैवालाचे असणारे जे काही तंतू जे आहेत तर ते कसं आहे आपल्याला मल्टी सेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त पेशींचे बनलेले ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी आहेत. हाऊएव्हर मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर युनिसेल्युलर. असं जरी असलं तरी बहुतांश अशा प्रकारचे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव कसे आहेत आपल्याला युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी त्या ठिकाणी आहेत. दे हॅव सम व्हॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही एक पेशी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांची
रचना जी आहे पेशीची जी असणार ती काय रचना जी आहे तर ती रचना थोडीशी त्या ठिकाणी डिफरंट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भिन्न त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स फाउंड इन युकॅरियोटिक सेल्स. आणि मग अशा प्रकारचे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांमध्ये किंवा त्यांची असणारी काही पेशी जी आहेत तर त्या पेशीमध्ये दृश्य केंद्रकी पेशी जी आहे तर त्या दृश्य केंद्रकी पेशी ज्याला आपण त्या ठिकाणी युकॅरियोटिक सेल म्हटले तर त्याच्यामध्ये आढळणारे जे काही मेम्ब्रेन बाउंड म्हणजे पटलापासून तयार झालेले जे काही ऑर्गेनेल्स अंगक जे आहेत तर ते अंगक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसत नाही. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लिओलाइड्स आर देअर ओनली कंपोनंट्स. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशीमध्ये फक्त आपल्याला त्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याला आपण त्या ठिकाणी प्रद्रव्य पटल त्या ठिकाणी म्हणतो, सायटोप्लाझम म्हणजे त्या ठिकाणी पेशी द्रव्य, आणि तिसरं आपल्याला सांगितलं न्यूक्लिओलाइड्स म्हणजे केंद्रक द्रव्य, एवढंच घटक त्या ठिकाणी आढळतात. आणि सच सेल्स आर कॉल्ड द प्रोकॅरियोटिक सेल्स आणि याला आपण त्या ठिकाणी अधिकेंद्रकी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता ही जी असणारी काही डायग्रॅम्स जे आहेत तर त्या डायग्रॅम्समध्ये तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल पहा या ठिकाणी आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल्स त्या ठिकाणी दाखवले म्हणजे अधिकेंद्रकी पेशी. याच्यामध्ये आपल्याला असणारे जे काही सायटोप्लाझम जे आहे तर ते सायटोप्लाझम पेशी द्रव्य त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतरचं असणारे जे काही न्यूक्लिओलाइड्स जे आहेत तर ते न्यूक्लिओलाइड्स आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही केंद्रक द्रव्य जे आहे तर ते केंद्रक द्रव्य त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर त्याच्याभोवती असणारे जे काही सेल वॉल पेशीभित्तिक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रद्रव्य पटल त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर कॅप्सूल ज्याला त्या ठिकाणी संपुटिका त्या ठिकाणी म्हटलेली, फ्लॅजिलम ज्याला आपण कशाबिका म्हणताना असतो. आता कशाबिका म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी असणारे जे काही बैल जे आहे तर त्या बैलांना मारण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही व्हीप काय म्हणतो मी व्हीप म्हणजे चाबूक जो आहे तर त्या चाबकाला असणारे जे काही वादी जे आहेत वादी, आता वादी काय भानगडे तर ते तुम्ही त्या ठिकाणी घरच्यांना विचारा की अशा पद्धतीचा असणारं ते काही फ्लॅजिला म्हणजे चापकाला जशी त्या ठिकाणी वादी असते तर तशाच पद्धतीची या ठिकाणी असणारी काही कशाबिका हिरव्या रंगामधली आपल्याला त्या ठिकाणी फ्लॅजिला जे आहे तर ते फ्लॅजिला त्या ठिकाणी म्हटलेले. आणि आतमध्ये प्लाझ्मिड म्हणजे त्याला त्या ठिकाणी प्लाझ्मिड जे आहे तर ते प्लाझ्मिड त्या ठिकाणी दाखवलेले. त्याच्यानंतर रायबोसोम्स अशा प्रकारचे छोटे छोटे अशा प्रकारचे रायबोसोमचे असणारे काही कण जे आहेत तर ते कण त्याच्यामध्ये दाखवलेले. अशा प्रकारची अधिकेंद्रकी पेशी जी आहे तर ती अधिकेंद्रकी पेशी आढळते म्हणजे ज्याच्यामध्ये प्रद्रव्य पटल, पेशी द्रव्य, केंद्रक द्रव्य एवढेच घटक त्याच्यामध्ये आढळतात आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण प्रोकॅरियोटिक सेल किंवा अधिकेंद्रकी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे पाहता की नॅशनल इन्स्टिट्यूट म्हटलेले आपल्याला काही राष्ट्रीय अशा प्रकारची संस्था त्या ठिकाणी दिलेली पहा की नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पहा काय म्हटलेले की नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स दॅट इज NCCS पुणे इज अन इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्ड इन रिसर्च इन द फील्ड ऑफ सेल सायन्स दॅट इज सायटॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी एक्सेट्रा. काय सांगितले की हे जे काही नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स पुणे इज अन इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था आणि काय करताना दिसते इन्व्हॉल्ड इन रिसर्च म्हणजे संशोधन त्या ठिकाणी करतात. म्हणजे जी काही संस्था जी आहे तर ती संस्था काय सांगितली सायटॉलॉजी. आता सायटॉलॉजी आपण 9वी 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. ही जी काही संस्था जी आहे तर ती संस्था पेशी विज्ञान आणि पुढे आपल्याला सांगितलंय बायोटेक्नॉलॉजी जैव तंत्रज्ञान या संदर्भातलं संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसते. आणि तिची असणारी जी काही वेबसाईट जी आहे तर ती वेबसाईट आपल्याला दिलेली की www.nccs.res.in ही जी काही वेबसाईट जी आहे तर ती गुगल जी आहे तर त्या गुगलला तुम्ही त्या ठिकाणी सर्च करा आणि तिची असणारी जी काही अधिकची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.